त्यांच्या दोन पक्षांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. 2-3 दिवसापूर्वी मी सुद्धा हाच मुद्दा मांडला होता. अजित पवार तो पक्ष चालवत होते, अजित पवार. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची परवानगी घेण्याची गरज मला वाटली नाही. आणि ज्या अर्थी ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले नाही त्या अर्थी त्यांचा या बाबतीत फडणवीस यांच्यावरती विश्वास नसावा हे मी सांगितलं होतं. हा त्यांचा अंतर्गत विषय असणार, हा त्यांचा कौटुंबिक विषय होता. प्रत्येक गोष्ट ही मोदींना किंवा महाराष्ट्रात फडणवीसांना सांगायलाच पाहिजे किंवा त्यांना विचारूनच निर्णय घेतले पाहिजे सर्व पक्षांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षाच्या. हा हट्ट कशासाठी आहे? हा अनाठाही हट्ट आहे. अजित पवार हे राज्याचे एक महत्त्वाचे नेते होते, त्याहीपेक्षा ते शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबाचे एक महत्त्वाचे कर्ते पुरुष होते. त्यांच्या कुटुंबात चर्चा झाली असेल, पण त्यांच्या दोन पक्षातल्या प्रमुख नेत्यात जर चर्चा झाली असेल तर असं होऊच शकत नाही, माझ्याशी चर्चा झालीच नाही. हा हट्ट आणि हा अट्टहास योग्य नाही. प्रेसिडेंट ट्रम्पशी अशा प्रकारचा घाणेरडा करार करताना ट्रेड डील, बरं का, डर्टी डील, तुमचे मोदी कोणाशी बोलले होते? देश विकायला काढला तेव्हा किंवा देश विकला जातोय तेव्हा? नाही ना. हा त्यांचा वेगळा अंतर्गत विषय आहे. तर कुटुंबाचा विषयाला बघून तुम्ही म्हणजे अनेक ठिकाणी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीत घाई झाली असा एक सूर उमटत होता. तर त्यावर काल प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलंय की पवार कुटुंबात 3 दिवस शोक पाळण्याची परंपरा आहे. पटेलांना काय पवार कुटुंबाचं मुखिया केलंय का? प्रफुल्ल पटेल यांना बघा, कुटुंबातला शोक म्हणजे विधींपुरता असतो. म्हणजे कोणते विधी करतात मला त्याच्या पडायचं नाही, पण साधारण हिंदू संस्कृतीमध्ये 13 दिवसाचा शोक असतो. आपण 13 दिवसाचे साधारण शोक पाळतो. अर्थात शरद पवार ज्या विचारसरणीतून आलेले आहेत आम्ही सगळेच, त्याच्यामध्ये या कर्मकांडाला महत्त्व नाही. हे जरी खरं असलं तरीसुद्धा प्रफुल्ल पटेल जे सांगता आहे ती त्यांची बाजू सांगतायत. पण महाराष्ट्राच्या लोकभावना ज्या होत्या त्या प्रसिद्ध झाल्या आहेत किंवा लोकांपर्यंत आलेल्या आहेत. आणि ह्याच्यावरती आता फार चर्चा न केलेली बरी. तुमच्यावरती नाव न घेता त्यांनी बऱ्यापैकी चिडचिड केली की आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण ठरवायचा, हे कोण ठरवणार? वाकरे ठरवणार.